येऊन राहिला तू? कुठे चालला होता? कुठे चालला होता? चालला कुठं होता? त्या पोट्टीच्या घराकडे चालला होता का अजून? त्या शेतलीच्या घराकडे नालाय का? तुला 10 वेळा सांगितलं. तरी जाऊन बसते तिच्या घराच्या समोरच. काय आहे याचं वाला तिथं गाडलेलं ना? काय नाही तर काय माहित का? तिथं जाऊन बसते. दे बरं पैसे, दे बरं, दे पैसे मला. पैसे? कायचे पैसे मागू राहिली बाई तू मला? कायचे पैसे देऊ मी? दिवस निसता कूलर चालू, त्याने बंद कर रे बाबू थोडसा कूलर. बाबू बंद कर रे बाबू थोडसा कूलर. नाही, दिवस आहे रात्र निसता कूलर चालू. 2,500 रुपये बिल आलं. म्हटलं दे पैसे, दे पैसे, दे त्या कामाचे पैसे दे. कामाचे पैसे दे? मी कुठं कामाला चाललो आहे? माझ्या भाजीपाला गिजीपाल्याचं सगळं दुकान बंद आहे माझ्या भाजीपाल्याचं. आणि कुठून देऊ तुला 2,500 रुपये मी? मला माहित आहे ना बाबू, माहित आहे ना. ते पेपर चालू होते तर दुकान बंद केलं तुला. मला माहित नाही का? माहित आहे ना. पण असं ना त्याजवळ पैसे. आतापर्यंत तुला काम केलं तर कुठे गेले रे एवढे पैसे? 1 रुपया देत नाही होता घरी. आता असं ना ते अकाउंट मध्ये घे, असं ना पैसे दे ना. 2,500 रुपये बिल आलं ना, तेवढं बिल तर भरू दे. आमच्याजवळ कुठं आहे बापा? ते काय त्या बापाई घरी आहे, मी घरी आहे. साऱ्या उन्हाळ्याचे कोणते कामं राहते रे? काय ढेकलं तिथं उकलायला जाऊ का आता वावरात? आपण नाही, माझ्याजवळ कुठं पैसे आहे? माझ्या अकाउंट मध्ये काहीच पैसे नाही आहे, सगळं खाली आहे माझ्या अकाउंट. अरे बाबू दे ना, आमच्याजवळ पैसे नाही. असं ना त्याजवळ आतापर्यंत तुला भाजीपाल्याचा धंदा केला, 1 रुपया घरात दिला नाही तुला. तुला 2,500 रुपये दे म्हणते ते. माय तू तर दे ना तिने. बिल भरायचं आहे ना. नाही बाबा, माझ्याजवळ पैसे तर असले पाहिजे. ते आले पैसेच नाही आहे ना. दिवस रात्र ढुंगणाले हवा कशी घेत तरी मग? हवा घे आले. ह्यो विचार नाही करत माय बापाचा कुठून आनंद, काय आनंद बा पैसे भर उन्हाळ्यात कुठं जाईन कामाला येतं. आणि म्हणते मला म्हणते पैसे नाही आहे म्हणते. तुले हाय नाही तर काय तू खोटा बोलतं? तू पैसे मला लवकर पैसे दे. तू 2,500 रुपये दे मला. आहे तुझ्याजवळ? हाय तुझ्या पोस्टात गिष्टात असं पैसे? रोशनचे बाबा याच्यावाल्या अकाउंट मध्ये पैसे आहे, हे पट्ट देऊन नाही राहिला आपल्याला. शिकव शिकव करते. अरे बाबू, बिल भरणं महत्वाचं आहे. दे बरं बसून त्याजवळ तर दे बरं. नंतर मग माझ्या कामाला लागले म्हणजे मी तुला वापस देऊन देईन. आणि भाजीपाल्याचा धंदा गिंदा चालू करणार रे बाबू. पेपरही संपले, तुझे सर्व्हिस संपले, 2 पैसे येते ना त्याच्यातले. मग नाही तर काय? साऱ्या बाया म्हणते रोशन्यानं म्हणते दुकान बंद केलं तर आमची आपतच आहे म्हणते. बाई म्हणते एक भाजीपालावाला येते तो हप्त्यातून, त्याच्याजवळ सारदा भाजीपाला राहत नाही. हे पट्ट रोजच्या रोज घेऊन ये माल, ताजा ताजा भाजीपाला राय. साऱ्या बाया म्हणते कधी लावते कधी नाही. रोशन सांगा म्हणते त्याला लावाले दुकान. आता भाजीपाल्याचं दुकान नाही लावतो आई मी. नाही करत आता ते काम. काम नाही करत? भाजीपाल्याचं दुकान लावत नाही तू? मग काय घरी राहून अंडे टाकतं काय? नालाय का? भाजीपाला नाही लावत म्हणते मी. मग कोणतं काम करता? काय आहे मग करण्याला? डवराले जातं का वखराले जातं बापासारखा? इथं नाही राहणार आहे मी. पुण्याला चाललो. 15-20 दिवसात मी पुण्याला चाललो, तिथं जॉब करतो. पुण्याला चालला तू? काय रे पुण्याला चालला? काऊन तुला घरी खायला भेटून नाही राहिलं का जांगर पाड्या? अहो आई, माझ्यासोबतची 1-2 पोरं आहेत. आम्ही सगळे मिळून चाललो. तिथं रूम करू, तिथं जॉब करतो. काय करू? इथं भाजीपाला करून भेटतेच किती भाजीपाल्यात. बाबू काही जायची गरज नाही ना. माझं तुला रूम करून पाठवलं शिक्षणासाठी, तर तुला काय तमाशा केला ना अजूनही भोगून राहिलो आम्ही. आतापर्यंत पैसे साधले नाही लोकांचे द्याले, त्याच्याने एवढं मोठं कर्ज झालं अंगावर. आता जाऊ नको, काही गरज नाही. बाहेर पण होते, बाहेर तिथं राहिलं तर रूम करून. लायकीचं नाही आहे तू. अजून दारूगिरी पेटला चालू करशील. काही गरज नाही जायची. घरीच राह आणि करतो भाजीपाल्याचा धंदा. नाही पेट ना आता मी दारू. मी चांगल्या पोरासोबत राहतो. चांगले आहे पोरं. मग आपल्या गावचा तो बोरगावचा पोरगा आहे आणि एक मी हा. 2 जण चाललो बाबा. माझ्यासोबत कॉलेजमध्ये आहे ते पोरग, तर 2 जण चाललो. नाही पेत ना बाबा आता दारू गिरू. तुम्हाला म्हणलं मी नाही पेत म्हणून. अय बाबू शिकू नको बाबू आम्हाले तू जास्त. काही गरज नाही तुले जायची इकडं तिकडं. घरीच राय. आई तर पोचू लागेस तुले घरी, पण बिनफालतू जायचं नाही इकडं तिकडं. आई जाऊ दे, पुण्याला चांगला जॉब आहे. चांगलं मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन लागेच. आता मी खरंच नाही करणार काहीच. मला एकदाची अद्दल घडली ना तर मी कधी आता करत दारू मारू वाईट पोरासोबत राहणारच नाही मी. गरज नाही त्या पैशाची, आम्हाला काही गरज नाही. जाऊ नको घरी बस. बिलकुल जायचं नाही, कारण की आमच्या अंगात आता काही ताकद नाही बाबू तू आले लपडे हे करायची. तुले सांग तुम्ही अजून कांड करून ठेवशील तिकडे जाऊन. आणि तुम्ही रोशन्याचे बाबा तुम्हाला सांग, तुम्ही गाण राहा तिकडं, काही करा मला नका सांगू. एखाद्या जवळ गाण राहा लागेल, पण पहिले हे बिल भरून या. भरून द्या आले. माझ्याजवळ आता पैसे नाही आहे. आतापर्यंत होते नव्हते सगळे झाले गेले घरात. पहिले मी हे बिल भरून या तुम्ही. माझ्याजवळ पैसे नाही ना वाचंदे. त्या लाडकी बहिणीचे घे असून ना तुझ्याजवळ. ते तर काय रे झालं असतं. राहिले जेवढे आले तेवढे घरातच, जेवढे आले तेवढे घरातच चालले ना. नाही मला एक बांगडी भरायला भेटून राहिली त्या पैशानं. लाडकी बहिणीचे बहिणी लाडकी, बहिणी लाडकी आम्हाला भेटते, पण सारे घरातच जाते. रुपया नाही अर्जत आम्हाला त्याचावाला. 1 रुपया अर्ज झाले त्या लाडकी बहिणीचा. सारे घरात निसते. जाऊ दे बाबा, तिच्याजवळ नाही आहे पैसे. मी देऊन देईन. 2,500 रुपये आहे माझ्याजवळ. 15,000 रुपये तर जा तेवढे देऊन दे तुम्ही. बिरान दे माझ्याकडे भर तुम्ही. मी नालायक पोट्टा आहे. आतापर्यंत म्हणे पैसे नाही आहे म्हणे, आणि आता म्हणते दे मी इकडे भरतो बिल. आणि आतापर्यंत पैसे नाही आहे म्हणे. हे बाय तुले सांगतो मी, जाय तर सई बाबू तू कर आले जॉब कर तिकडं. काय करायचं तुले कर,
पण आता जर तुला काही इकडं आमच्यावर आपत आणली ना बाबू, लक्षात ठेव बाबू, जीव देऊन आम्ही. एंट्रिंग पिन दोघे जण, लक्षात ठेव तू. नाही आई, काही नाही करत. कंपनीच्या थ्रू नाही का मला ऑफर आलेली आहे आणि एक पोरगा आहे माझ्यासोबत. तर जातो बा म्हटलं, पाहू तरी 1-2 महिने जाऊन. चांगला असला तर कंटिन्यू करीन. जाऊ दे तुकडे या पोट्ट्याला. गेलं ना तर त्या पोट्टीच्या दूर तरी राहत, त्या शितलीच्या गावात राहत तर 10 वेळा तिच्या घराच्या भोवताल फिरतेस. तसंही बी थोडंसं बाहेर गेलं जॉब मॅप करायला तर तिकडे त्या पोट्टीले विसरून तरी जाईन. पूजाताई, पूजाताई, पूजाताई जी, मासे तर एवढ्या लवकर आली? अहो टाइम आहे ना अजून झाले. एवढ्या लवकर कशी काय आली हो तू? नाही पूजाताई, मी येणार नाही आहे आज. माया जाऊली औषध टाकून आणलं, त्याला बरंच नाही आहे. तर घरी पाहिजे ना, तशी माझी सासू आहे म्हणा, पण मला का नाही बरं नाही लागून राहिलं. त्या एवढ्या बिमार आहे, त्याची तब्येत नाही बरोबर, आणि मी कशी काय जाऊ जी कामाले, म्हणून मी का नाही आज येणार नाही, लागेच उद्यापासून येईन. जाऊसाठी दिवस पाडायला परवडते का श्वेता? त्या दिवशी तू का नाही घरीच होती, त्या दिवशी सुट्टी घेतली तू ना. असे दिवस पाडायला परवडत नाही ना. चाल ना आता, काय तू घरी राहून करशील काय? ते आल्या जाऊचं कराले जी त्याले खाले प्याले, त्याले पत सांगितली तर, आणि पुन्हा कानी पाणी हे ते द्या लागन ना. पोरग मायवाला पुतण्या ते जागेवर राहते नाही राहते. भाऊ कामाला गेले आणि श्यामजी कामाला गेले. आई तर आई इकडं बसली तिकडं बसली आईचं. मग मला राहा लागन ना. आजच्या दिवस राहतो मी घरी. तर त्या दिवशीच माई सासू मला किती बोलली, मग लय बोलली माई सासू. मग आता जर मी गेली तर मला बोलन नाही का अजून? श्यामजी बी मलाच बोलन. आम्ही नाही आज नाही येत, मी लागेल 2 दिवस एक्स्ट्रा करीन, रविवार जास्त जात जाईन. बरोबर आहे हो श्वेता, तू आला बरोबर आहे. बिमार पडल्यावर घरचेच कामी येत असते, कोण बाहेरची येत असते का बाई? बरोबर आहे, जाय जाय ते याटोनं गिटोनं जाय. म्हणूनच मी ताईले सांगायला आली. मी म्हटलं माई वाट पात्र आहे बा, तर म्हणून का नाही मी म्हटलं याटो फाटून चालल्या जाय नाही लवकर, म्हणून मी सांगायला आली. चला जातो मी घरी. काय घर चालली होती हो तिले मनाची? जाऊसाठी घरी राहतं काय? तिच्या सासूले गी सांगितलं म्हणजे यांना भांडाले कशी तिच्यासोबत कामाले जातं तिच्या गाडीवर, ते बी झाले भेटणार नाही तुले. आई माय लक्षातच आलं नाही. मी त्याच्यासाठी म्हटलं होतं हे सारखे सारखे दिवस पाडते का नाही श्वेता, तर माय जाण्याची आपत होते, म्हणून म्हणलं मी. आणि तसंही बी ते श्वेता घरी राहून काय करत? काय करण म्हणजे? बोला चालाले घरी त्या पोरी सोबत. तिले काय पाहिजे काय नाही पाहिजे. पिलिया काय मामुली होय का बाई? आणि तू तर मला भल्लीच कट्टर मनाची दिसतो पूजा. नाही जी आई, तसं नाही म्हणलं मी ना, तसं नाही म्हणलं मी ना. बरं मी जातो मग, मला लवकर जा लागन. डब्बा गिब्बा घेतो, स्वयंपाक तर झालाच आहे. भांडे आहे घासाचे घासून घे जा. कपडे गिपडे धुतलेलेच आहे मी. जेवतो थोडेसे, निघतो. याटो भेटत नाही ना मग इकडून लवकर. हो जा. भल्लीच कट्टर मनाची दिसते बाई हे पूजा. तर तिने म्हणते जाऊसाठी राहतं काय घरी म्हणते. चांगलं सांगायचं बाई कोणाला 2 गोष्टी, वाईट नाही सांगा. दुसऱ्याचं घर बरबाद नाही झालं पाहिजे आपल्याच्यानं. त्या पोरीले तरी पाहून येतो थोडंसं छायाले, कशी आहे कशी नाही तर तब्येत. साऱ्या बाया गेल्या तिले पाहाले, मायच राहिलं जायचं. मी का म्हटलं सागरजी, माझ्या मैत्रिणी नाही का इथच्या सिटीतल्या, त्या कॉलेजमध्ये होत्या, अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे मायावाल्या. तर त्या सगळ्या नाही का मला फोन आला तर पिक्चर पाहायला चालला सलमान खानचा. तर सगळ्याच जणी चालल्या. तर जाऊ का म्हटलं मी उद्या. 3 ते 6 पाहून येतो. 3 ते 6 वेळ होईल ना घरी आले. आई बोंबलन ना, मग लय वेळ होईल ना. तशी तुम्ही कॉलेजमध्ये जातास ना, तर थोडासा टाइमपास कर जा. 4:30 वाजता तुमचं कॉलेज सुट्टी, 1-1.5 घंटा टाइमपास कर जा इकडं तिकडं, आणि मग मला घ्यायला ये जा. 6 वाजता नाही होत ना वेळ. चहा बहीण तर तुला हो म्हणाव का नाही म्हणाव तेच समजत नाही मध्ये. नाही म्हणलं तर तिकडून नाही फुकशील तू, आणि हो म्हणलं तर आता आईले काय सांगशील मग घरी? मी सकाळी कॉलेजमध्ये चालले जाऊ, चाललं जाईन मी. आणि मग आईले काय सांगशील हो तू घरून निघायच्या वेळेस? सलमान खानचा पिक्चर पाहायचा आहे तर थोडंसं खोटं बोलाच लागन, मला सांगा लागन सागरजीनं बोलावलं बा म्हणून. तुम्ही म्हण जा तुम्हाला फोन घेऊन आला आईचा, तर सांग जा मग हो बा मीनच बोलावलं बा म्हणून. जाय मग, जातो तर जाय. पैसे द्यावं लागन ना तुम्हाला. 1000 रुपये दे जा. 500 रुपयाची तर तिकीटच होते. महाग आहे ते, कॉम्प्लेक्समध्ये आहे त्याची हे टॉकीज, तर मग तिची तिकीट महागच राहते. तर मग मला तिकीटले पैसे दे जा, आणि 500 रुपये असे राहू दे जा. 1000 रुपये दे जा ना मग मला. उद्या सकाळी घेतो ना, आता जाऊन बसतो काय टाकीज मध्ये. उद्या सकाळी घेतो पैसे. नाही जी, दे जा उद्या सकाळी. पण तुम्ही म्हटलं सकाळी चालले जाण 10-10:30 वाजता कामावर तुमच्या, तर मी म्हटलं तुम्ही भुलून जाईन बा, म्हणून आताच मागितलेले बरं. उद्या सकाळी दी. आता सध्या साय नाही माझ्याजवळ. ATM मधून काढायला लागेल, थोड्या वेळानं जाईन तर घेऊन येईन काढू. ते मारू का ते यायच्यावर? नाही तर 1000 रुपये फोन पे तर ते यायच्यावर आहे नाही वाटते खोललेलं. नाही ना, माझ्याच्यात फोन पे की नाही आहे, मला असेच दे जा कॅशमध्ये तुम्ही पैसे. ठीक आहे, थोड्या वेळानं जाईन तर घेऊन येईन ATM मधून काढू.
तो खाली खाली दिसून राहिलो हो. कोणी घरी आहे का नाही आहे हो? छाया झोपून असन बाई आता. हा, आवाज नाही येऊन राहिला. काही नाही हो निर्मला बाई. दे ना आवाज, दे ना शकुनी बाईला आवाज दे. शकुनी बाई, आय शकुनी बाई. माय अंतन निर्मला बाई होय का? ये ना वा दोघी जणी, ये ना. काहून दरवाजातच उभे आहे तिकडं, तर ये ना. नाही, छायाले पाहिले आलो. कशी आहे, बरी आहे का आता? आणलं वाटते ना औषध टाकून? लो औषध टाकून आणलं बिचारे. अंते झोपून आहे व. झोपलीच नाही ते. 2-3 दिवस झाले आता झोपली बाई. ते पोटातलं पडलं असं ना बाई. उलट्या करे म्हणते ते. मग येतानीच उलट्या करे म्हणते बाप्पा ते लय. मग घनश्याम आल्यावर सांगे भले. तर ते पडलं असं तिच्या याच्यातून. तर आता का नाही झोपून आहे. चांगली तिची झोप होऊ देतो पहिले, आणि मग करून बाई बरं लागन तिले. आज ते माई लहान आहे, सून घरी आहे ना. काय का राहिली का घरी आज शेता? हाय ना, हाय घरी. आज राहिली ना. ते स्वतःहूनच राहिली. आज त्या दिवशी चांगली काढली ना तिची लाईनीची बी. तेव्हा कुठं राहिली माय आज ते घरी. तिले छायाले घेऊन गेले दवाखान्यात. तर मग इले स्वयंपाक पाणी करायला वेळच झाला. तर मग ते घरीच आहे आज. चांगलं केलं म्हणा घरी राहिली तर. अन झोपलीस आहे का मग? छाया थोडस पाहायचं होतं, बोलायचं होतं तिच्यासोबत. झोपलीस आहे? हो ना, निर्मला झोपलीच आहे. बस ना व, बस ना. उभ्याच्या उभ्या बस ना. उठन थोड्या वेळानं झोपू द्या. मग तिला आवाज देईन. थोडस आताच झोपली ते. करू ते बिमार पडली ना छाया. ते भांडेवाली आता लावली त्या येणं शेतानं. ते लय अंगात आल्यावानी करी बाई माई लहान सून. जे तिले त्या दिवशी बी चांगली काढली का नाही, कालही काढली तिची. तर तईंची ठेवाली का नाही, बरी तरी वागून राहिली ते शेता. नाही तर अंगात आल्यावानीच करत जाय. बोलो नाही जाऊ दे बा. आपसात निपटून घेन काय तर निपटे व. सारे काम तिच्या अंगावर टाकून दे त्यावाल्या छायाच्या. आणि हे उठून पहे. आणि मग का नाही लावली तिनं भांडेवालीनं. मग ते मशीन आणली बाई तिनं कपडे धुवायचे. धड कपडे निघत नाही त्याच्यात, आणि नाही काही. मी म्हणतो घर दोघीचंही होय, तिचंही होय आणि हिचंही होय. बरोबर आपापलं करायचं आहे का नाही. एक टाइम तिनं स्वयंपाक करायचा, एक टाइम हिनं स्वयंपाक करायचा. कामाले जाते म्हणून काय मग तिच्यावर ठसन गाजवायची का? चांगली काढली त्या दिवशी. तवांपासून होई नाही करत ना, चुई नाही करत. बरोबर आहे तुमचं शकुनी बाई. बरोबर आहे ना. मग तुमचं मला नाही वाटत बा चुकलं म्हणून. मग आता करते का श्वेता? ते म्हणजे काऊन नाही करत? तिले म्हटलं तू ना ते भांडेवाली लावली असन, काही लाव तिकडं. पण एक टाइमचा स्वयंपाक तू न करायचा आणि एक टाइमचा स्वयंपाक ती न करायचा म्हणलं. सकाळी तू करत जा, संध्याकाळी ते करत जाईन म्हटलं. तर मग ते म्हणे हो म्हणे, आई म्हणे करत जाईन म्हणे. सकाळीचा मी करून जात जाईन म्हणे, संध्याकाळी ताई करत जाईन म्हणे, अशी म्हणे. तर मग हे वाली बिमार पडली छाया. नाही पण ह्या गोष्टी तिने समजायला पाहिजे म्हणा शेताले. आता ते बी तर करू शकते ड्युटी आपली छाया, पण तिले घरचं सुधरत नाही बिचारीले. काय करन ते लेकरू नाही सुधरत, नवरा नाही सुधरत तिले. सासू देर आतापर्यंत तिने आट काढला ना बाई तुमचा. काढला नाही का? तिने केलं ना मोठी सुनवई या नात्यानं. किती केलं? आता शाम्याचा डब्बा झाला, नवऱ्याचा डब्बा झाला. तिनं जर तशी अशी कामाची वाटणी केली असती आणि असं आपलंच पाहिलं असतं तर कसं जमलं असतं? तेच नाव निर्मला, तेच ना. आता मी बोलतो तिले, छाईले बोलतो. पहिलेपासून बोलतो, कडकच ठेवलं मी त्याईले काय नाही असं प्रेमानं वागवलं नाही मी छाईले कधीच. पण मला माहीत आहे ना तिनं केलं म्हणून. केलं ना तिनं. मग आता 2 दिवस तिचे बी सुखाचे आले. चला बा जाऊ आली तर आपल्याला तेवढीच मदत होईल. पण हे आपली जॉब करायला लागली नाही ना, सारे काम तिच्या अंगावर टाकून दे. मी म्हणलं त्या दिवशी तू जॉब कर तिकडं का काही कर म्हणलं, पण घरी काम सरळ करायचे म्हणलं. नसन होत तुझ्याकडून जॉब न काम तर दे म्हणलं था जॉब छाप सोडून. जाऊ द्या, करू द्या. 2 पैसे येते तुमच्याच घरी. शकुनी बाई करू दे ना, करते ते तर करू द्या. मोठे लोकांची पोरगी आहे. आणली ना मशीन घेतली. ते 35,000ची मशीन होय बाई. सूरज म्हणे बाई घ्या रे, आम्हीच गेलो होतो म्हणे. ते शेताताई होती म्हणे, आणि श्यामही होता आणि मी होतो म्हणे. ॲटोमॅटिक मशीन आहे म्हणे, चांगली म्हणे. आपापच होते म्हणे तेवाली. म्हणजे कपडे धुतल्यावर आपापच बंद पडते म्हणे ते मशीन म्हणे. चांगली मशीन आहे म्हणे, आपल्या घरी घेऊ आई म्हणे. मी म्हणलं काही नाही रे बाप्पा, हात आहे तोपर्यंत राहू दे म्हणलं, दूध जाईन मी. तुले तुझ्या बायकोले सुख द्यायचं असं तर आण म्हणलं तिच्यासाठी. ते हापिसात बसून राहते का नाही माणसं. त्या लोकांचे कपडे बरं आहे बाई, कपड्याला डाग नाही लागत. तसे कपडे धुवाले बरं आहे. आपले शेतकऱ्याचे कपडे धुता तरी येते का हो? त्याच्यात निघतच नाही बरोबर. अमाय बाई हो का? निघत नाही त्याच्यात कपडे? नाही निघत बाई, जास्त स्वच्छ निघत नाही. असं पाहिजे असं आपल्या हातानं कसं घासतो आपण तसं निघतच नाही बाई. हो नाही, बरोबर निघत नाही म्हणा.
ना चाय पाणी बनवायला लावतो शेताले हाय घरी तर. नाही नाही शकुनी बाई काहीच नका बनवू, चाय घी काही नका बनवायला लावू. आम्ही असंच आलो पाहिले, चायले पाहतो बा म्हटलं, बरं नाही वाटून राहिलं होतं. तर पाहतो म्हटलं, या म्हटलं थोडंसं काही करू नका, कायले त्रास देता तिले शेताले. नाही व बसा 2 कप चहा मांडाले, कोणता त्रास हो एवढा. छाये काय बाई माया तोंडात छायेस येते व तिचंच नाव तोंडात बसलं आहे माया. ए श्वेता 2-3 कप चाय मांड बरोबर. निर्मलाबाई आली आहे आणि आपली अंता आली आहे, तर मांड 2-3 कप चाय. होय आली करतो चाय. पहिले तरी दिलं होतं रस्तीले त्या पुरीले राहू द्या लागत होतं. आम्ही छायलेच पाहिले आलो. समाय मले आली चायची तलब. बसा तुमच्याच्यानं मी बी पिऊन घेईन. पाय व निर्मला बाई, शकुनी बाईले चहा प्यायचा आहे आणि आपलं नाव समोर करते आहे. नाही व तसं नाही, मले काही चाय मांडता येत नाही का हो. मले जेव्हा वाटलं तेव्हा मी 1 कप माय मांडतो ना पेतो. मी काही सुनायले म्हणत नाही ना बाई, कारण की ते लहानही पेत नाही चाय जास्त, आणि हे मोठी पेते म्हणा, पण ते सकाळी पेते आणि संध्याकाळी मांडते मग 5-6 वाजता. ते माईवाली मोठी सून आता ते झोपूनच आहे, तिची तब्येत बरोबर नाही, तर हे शेता काही मांडत नाही जास्त. मी माया करून पेतो बाई, तेवढं काही नाही. आता तुम्ही आल्या आता चला बा म्हटलं मांडतीले बसा. छाया उठली म्हणजे मग मी तिले सांगतो.